कंपनीज ऍक्ट 2013च्या सेक्शन 149 सबसेक्शन 1च्या सेकंड प्रोव्हिजननुसार काही स्पेसिफिक कंपनीजला कमीत कमी एक वुमन डायरेक्टर अपॉइंट करणं मॅन्डेटरी आहे. आता या कुठल्या स्पेसिफिक कंपनी ज्यांना रोल ऍप्लिकेबल आहे, तर पहिलं आहे एव्हरी लिस्टेड कंपनी, म्हणजे प्रत्येक लिस्टेड कंपनीला कमीत कमी एक वुमन डायरेक्टर अपॉइंट करणं मॅन्डेटरी आहे. सेकंड आहे एव्हरी अदर पब्लिक कंपनी, म्हणजे अशा काही पब्लिक कंपनी ज्या लिस्टेड नाहीयेत, म्हणजेच अनलिस्टेड पब्लिक कंपनी, पण ज्यांचा पेड अप शेअर कॅपिटल हा एखाद्या फायनान्शियल इयरमध्ये जर 100 करोड किंवा त्यापेक्षा जास्त असेल, किंवा त्यांचा टर्नओव्हर हा एखाद्या फायनान्शियल इयरमध्ये 300 करोड किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर अशा सर्व पब्लिक कंपनीजला कमीत कमी एक वुमन डायरेक्टर अपॉइंट करणं मॅन्डेटरी आहे. पण जर एखाद्या आकस्मिक कारणामुळे वुमन डायरेक्टरची जागा रिकामी होत असेल, म्हणजेच इंटरमिटंट वॅकन्सी निर्माण होत असेल, तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला ती जागा फिलअप करण्यासाठी काही टाइम लिमिट आहे. त्याची टाइम लिमिट काय आहे, तर डेट ऑफ वॅकन्सी नंतर 3 महिने, म्हणजे वॅकन्सी निर्माण झाल्यापासून नंतर 3 महिने किंवा नेक्स्ट इमिजिएट बोर्ड मीटिंगची तारीख, ह्या दोन्ही तारखांमध्ये जी पण तारीख नंतरची असेल, म्हणजे विच एव्हर इज लेटर, त्या तारखेपर्यंत बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला वॅकन्सी फिलअप करणं मॅन्डेटरी असेल. आता हे आपण एक एक्झाम्पल थ्रू बघूया. सपोज ए ही वुमन डायरेक्टरची डेथ झाली 15 मार्च 2025 ला, आणि नेक्स्ट बोर्ड मीटिंग आहे 20 जून 2025 ला. आता डेथ झाली त्या दिवसापासून वॅकन्सी निर्माण झाली, म्हणजे त्याच्यानंतर 3 महिने कॅल्क्युलेट करावे लागतील. 15 मार्च नंतर 3 महिने होतात 14 जून 2025, आणि नेक्स्ट बोर्ड मीटिंग आहे 20 जून 2025 ला. या दोन्ही डेट्स मध्ये, म्हणजे 14 जून आणि 20 जून मध्ये नंतरची तारीख आहे 20 जून, म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला वॅकन्सी फिलअप करण्यासाठी लास्ट डेट असेल 20 जून 2025. आता एक दुसरी केस बघूया, ज्यामध्ये ए वुमन डायरेक्टरची डेथ झाली असेल 15 मार्च 2025 ला, आणि नेक्स्ट बोर्ड मीटिंगची डेट असेल 20 मे 2025. आता डेट झाली तेव्हापासून वॅकन्सी निर्माण झाली, त्याच्यानंतर 3 महिने कॅल्क्युलेट केले तर ती डेट येते 14 जून 2025, आणि बोर्ड मीटिंगची डेट असेल 20 मे 2025. तर या दोन्ही डेट्स मध्ये नंतरची डेट कोणती असेल, तर 14 जून आणि 20 मे मध्ये 14 जून, म्हणून बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला ती वॅकन्सी फिलअप करण्यासाठी लास्ट डेट असेल 14 जून 2025.